नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे शहरातील खराडी पोलिसांनी राजस्थानमध्ये कारवाई करत आंतरराज्यीय एमडी रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत 1 किलो 960 ग्रॅम मोडी ड्रोन जप्त करण्यात आले असून एकूण 4,26,00,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मोती सिंह, श्रावण सिंह राजपुरोहित, हरीश सुजान राम देवासी, योगेश उर्फ मनीष बाबूराव बिश्नोई, सचिन उर्फ SK, रमेश बिश्नोई, अमित सुनील धुले तसेच मुख्य वितरक रत्नलाल रामकृष्ण जाट याला अटक करण्यात आली आहे. आरोपी राजस्थानमधून पुण्यात MD पुरवठा करीत असल्याचे तपासात उघड झाले असून तपास सुरू आहे. हे योगेश उर्फ मनीष बिश्नोई, राजस्थान असे होते. त्या आरोपीला सापळा रचून आपण बालाजी ट्रेडर्स गिफ्ट शॉप येथे आपण त्यांना त्याच्यावर सापळा रचला आणि त्याकडून 151 ग्राम पेट्रोल 30,20,000चा असा मुद्देमाल आपण हस्तगत केला. त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली. ज्यावेळेस त्याचा तांत्रिक तपास केला, त्याचं इंट्रोगेशन केलं, त्यावेळेस असं आढळून आलं की त्यासोबतचा अजून एक साथीदार हा राजस्थानहून आला होता डिलिव्हरी, अशाच प्रकारची डिलिव्हरी देण्यासाठी. त्यालाही सापळा रचून आपण अटक करण्यात आपल्याला यश आलं. त्याचे नाव सचिन उर्फ SK प्रवेश कुमार बिश्नोई, राहणारा राजस्थान, ज्याला मुंबा परिसरातून आपण 4,65,000 रोख रकमेसोबत ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी केली. त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की हे जे 4,65,000 रुपये त्यातून हस्तगत झालेले आहेत ते बेसिकली ड्रग्सच्या डिलिव्हरीतून निष्पन्न झालेले आहेत. त्याचा सखोल तपास केला आणि ताबडतोब पुढची लिंक निष्पन्न केली. त्यामध्ये त्याने हे जे ड्रग्स डिलिव्हर केले होते त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलं आणि अमित सुनील धुले, राहणारा मांजरी, याला अटक करण्यात आलं. त्याकडून सचिनने जे ड्रग्स डिलिव्हरी केले होते ते ड्रग्स झाडाझडतीमध्ये रिकवर केले. त्यामध्ये 398 ग्राम MD म्हणजे रफली 79,60,000 रुपयांचा हा जो मुद्देमाल आहे हा हस्तगत करण्यात आला. यावरून त्याचबरोबर झोन 7 मध्ये काही रेट्स ज्या आपण केल्या होत्या त्यामध्ये काही लिंकेजेस आपल्या राजस्थानचे निघत होते आणि अनेक दिवसांपासून एक साखळी चांगल्या प्रकारे उघडीत आणावी याची एक मंशा होती. त्या अनुषंगाने या सर्व गुन्ह्यांचा पुन्हा तपास करण्यात आला आणि त्यातून काही लीड्स आपल्याला राजस्थानचे भेटण्यात आले. या लीड्सवर काम करण्यासाठी, पुढील रिकव्हरी करण्यासाठी आणि पाहिजे आरोपी हे अटक करण्यासाठी एक टीम ANC आणि झोन 7 याची तयार करण्यात आली, ज्यामध्ये ANCचे PI पंडित रेजितवाड हे होते, त्याचबरोबर ANCचे API नाईक हे होते, त्याचबरोबर 3 PSI आणि इतर 16 अंमलदारांची टीम गठीत करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब राजस्थान येथे रवाना करण्यात आलं. ही टीम बेसिकली 9 तारखेच्या आसपास ही गेलेली आहे आणि त्यांनी तिथे वेगवेगळे पथक बनवले आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात आला. त्यामध्ये काही पाहिजे आरोपी जे इथल्या लिंकसोबत निष्पन्न झाले होते असे मांगीलाल बिश्नोई आणि सचिन बिश्नोई, योगेश बिश्नोई यांच्या राहत्या घरी सट्ट्या घेण्यात आला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामधील जो मुख्य आरोपी होता रतनलाल चौधरी उर्फ जाट, याच पोलीस पथकाने बलोचरा जिल्हा राजस्थान येथून अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विचारपूस करून त्याच्या तांत्रिक काही इन्व्हेस्टिगेशन करून त्याकडून रफली 1 किलो 384 ग्राम MD तिथं आपल्याला हस्तगत करण्यात आला. रफली 2,76,80,000 चा हा मुद्देमाल तिथून आपण हस्तगत केला, त्याला अटक करण्यात आली. त्याचबरोबर या सर्वांची लिंकेज आपल्या काही गुन्ह्यांमध्ये, शहरामध्ये काही गुन्हे घडलेले आहेत, या सर्वांची लिंकेज मध्ये रामकरण चौधरी उर्फ जाट, राहणारा जोधपूर, हा एक मुख्य आरोपी आपल्याला दिसून येत होता आणि तो इनिशियली राहणारा पुण्याचा होता पण गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार होता. त्यालाही जोधपूर येथून आपण अटक करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास याच्यामध्ये झालेला करण्यात येत आहे. पुढील लिंकेजेसपर्यंत, पुढील फॅक्टरीजपर्यंत आपल्याला पोहोचण्याची एक तपास सध्या आपला चालू आहे. यामध्ये टोटल मुद्देमाल ज्यावेळेस आपण बघतो तर 1 किलो 960 ग्राम मेपेट्रोन या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये ऑपरेशन्समध्ये आपण हस्तगत केलेला आहे.
ज्याची किंमत 3,92,92,00,000ची आपल्याला दिसून येते. काही गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही आपण जप्त केलेल्या आहेत. एकूण मुद्देमाल टोटल 4,27,09,000 असा मुद्देमाल आपण टोटल हस्तगत केलेला आहे. यामध्ये पुढील तपास चालू आहे. काही फरार आरोपी आहेत, त्याच्यावरही पुढील तपास चालत राहील. यामध्ये पंडित रेजिलवाड त्यांची पूर्ण टीम, त्याचबरोबर खराडी पोलीस स्टेशनची टीम, 27 ची इतर डीबी स्टाफ यांनी ऑलमोस्ट 7 दिवस एकदम कठीण परिस्थितीमध्ये राजस्थान येथे त्यांनी तपास केला. तिथे अनेक जागी सट्टा घ्यावा लागला, लोकल पोलीसची मदत घेतली. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी रणरागिणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.